पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आहेत आणि मुंबईत त्यांनी युद्धनौकांचं जलावतरण केलेलं आहे। मेक इन इंडियामुळे भारतीय लघु उद्योगांना मोठी संधी मिळाली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। भारतात हेलिकॉप्टर, नौका, पाणबुड्यांची निर्मिती होतीये। दोन्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। कुछ वर्ष पूर्व मुझे P-75 क्लास की पहली सबमरीन कलवरी की कमीशनिंग में शामिल होने का अवसर मिला था। आज मुझे इस क्लास की 6वीं सबमरीन बागशीर को कमीशन करने का सौभाग्य मिला है। ये नए फ्रंटियर प्लेटफॉर्म भारत की सुरक्षा और प्रगति दोनों को नया सामर्थ्य देंगे। भारत विस्तारवाद नहीं, भारत विकासवाद की भावना से काम करता है। भारत ने हमेशा ओपन, सिक्योर, इंक्लूसिव और प्रॉस्परस इंडो पैसिफिक रीजन का समर्थन किया है। जब समुद्र से सटे देशों के विकास की बात आई तो भारत ने मंत्र दिया सागर। सागर का मतलब है सिक्योरिटी एंड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन। पंतप्रधानांच्या हस्ते 2 युद्धनौका आणि INS वागशीर या 2 पाणबुड्यांचं पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण होत आहे आणि यात युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूयात। युद्धनौकेची लांबी 164 मीटर आहे। सुरतची वैशिष्ट्ये आपण पाहतोय, अत्याधुनिक रडारनं सुसज्ज आहे। शत्रूला चकवा देण्याची क्षमता INS सुरत मध्ये। जमिनीवरून जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी ही सुरत आहे। त्याचबरोबर INS निलगिरीची वैशिष्ट्ये आपण पाहतो, युद्धनौका 149 मीटर लांब आहे। रडार सिग्नेचर कमी करण्यासाठी विशेष रचना यात करण्यात आली आहे। त्याचबरोबर पाणबुडी म्हणजे (67 मीटर लांब आणि 1550 टन वजनाची ही वागशीर आहे। वायर गाइडेड टॉर्पिडो, त्याचबरोबर अँटीशेप मिसाईल आणि अत्याधुनिक सोनार सिस्टम यात कार्यरत आहे। समुद्राच्या वर आणि पाण्याच्या खाली टार्गेट उद्ध्वस्त करण्यासाठी ती सक्षम असेल।